तर आज आम्ही आलो होतो आमच्या कांदिवलीतल्या चारकोपमध्ये सालाबादप्रमाणे होणाऱ्या मालवणी महोत्सवाला. समोरच गेल्यावरती शिवाजी महाराजांची ही सुंदर मूर्ती समोर दिसली. महाराजांना वंदन करून पुढे गेलो तर स्टेजवरती दशावताराचं नाटक चालू होतं. कोकण संस्कृती आणि दशावतार यांचं एक घट्ट नातं आहे आणि ते नातं या सगळ्या प्रेक्षक वर्गामुळे. या महोत्सवाला नेहमीच नाविन्य असतं. हे नाविन्य मिळतं या समोरच्या या कलाकृतीमुळे. यावर्षी त्यांनी पालीचा बल्लाळेश्वर या गणपतीची मूर्ती साकारली होती. गणपतीरायाचं दर्शन घेऊन त्याला मनोभावे वंदन करून आम्ही बाहेर पडलो. तर समोर येतो आणि बघतो तर काय, एवढी अफाट गर्दी, खूप सारे स्टॉल, खूप सारी माणसं आणि खूप सारी मज्जा. तर काय काय होतं चला तर बघूया. एका साईडला खाद्य संस्कृती, कोकणातले पदार्थ आणि ऑथेंटिक अशी त्यांची सगळे स्टॉल त्यांनी लावले होते. आमचं लक्ष मात्र घेतलं या अस्सल शेगावच्या कचोरीने. आम्हाला खाण्याचा मोह काही आवरता आला नाही आणि खूप छान आणि टेस्टी होती. त्याच्यानंतर आम्ही पुढे गेल्यानंतर आम्हाला मालवणी मसाले, त्याच्यामध्ये कोकम वगैरे खूप कोकणातले पदार्थ आम्ही बघितले आणि खरेदीसुद्धा केले. महोत्सवाला गेलो आणि पापड, कुरडई घेतली नाही असं कधी होईल का? सो मी ही माझी शॉपिंग केली आणि शरण्याला भूक लागली होती. मग ती काय खाणार? घरी जाऊन जेवायचं तर होतं. मग म्हटलं चल वेफल खाऊ. तर तिने हे वेफल खाल्लं. तिला पण ते फार आवडलं. नंतर मग कुळीत पीठ आणि खूप सारी अशी सगळी शॉपिंग बघा माझ्या पिशवीमध्ये, आमच्या बॅगेमध्ये काय काय शॉपिंग केली आम्ही आणि ती पिशवी घेऊन मी मात्र निघाले. पुन्हा